केलं आहे की भाजप माझ्या विरोधात पक्षात घेऊन माझी अंत्यसंस्काराची तयारी करते? असं नाहीये, मला वाटतं आता सगळीकडेच चाललेलं आहे. आता जे तुमच्या पक्षातून आम्ही घेतलं असेल तर गोष्ट वेगळी आहे. आता उभाटाचे आहेत, काही उभाटामध्ये होते, उद्धव ठाकरेंच्या पक्षात होते, ते आमच्याकडे आलेले आहेत. दिलीप भाऊ आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये, त्यांना आम्ही घेतलेलं आहे. आम्ही त्यांचे लोक नाही घेतले. आमच्याकडे काही त्याच्या बाबतीमध्ये थोडं ठरलेलं आहे. याची आचारसंहिता सुद्धा आहे की प्रवेश करताना आमचे जे मित्रपक्ष आहेत, मग अजितदादा गट असेल किंवा शिंदेसाहेबांचा गट असेल, यातून लोकांना सदस्य घ्यायचं नाही, त्यात ठरलेलं. त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षातलं कोणालाही घेतलेलं नाही की त्यांच्या पक्षातून पुढे त्यांना आमच्याकडे घेतलं. आम्ही दुसऱ्या पक्षातले लोक घेतलेत, ते घेऊ शकतात, ते घेत आहेत, इतर लोकांचा प्रवेश करतायत, त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे. हो, त्यांनी शिवसेनेच्या आमदारांनी सोबळाचा नारा देऊन टाकलाय. तुम्ही पुन्हा अधिकृत घोषणा कराल का की आम्ही सोबळावर? म्हणजे मग काय त्यांच्या मागे फिरणार? तुमचं काय म्हणा? तर त्यांनी दादांनी त्यांना विचारलं, दादा आमचे दरवाजे बंद, त्यामुळे मागचा पुढचा म्हणजे सगळे दरवाजे बंद, खिडक्या पण बंद. मग आता आम्ही काय करायचं? आज आमचा पक्ष तर अशा परिस्थितीमध्ये नाही आहे की तुमच्या मागे फिरायचं मस्का मारत. अशी परिस्थिती आहे का भाजपची? नाही आहे. वरती जरी महायुती असली तर पाचोऱ्यामध्ये आता स्वबळावरच लढायचे आपल्याला. मला वाटतं, पुन्हा सांगेल की आमच्या नेत्याने सांगितलं की आपल्याला महायुतीवर लढायचं आहे, पण काही ठिकाणी टोकाची भूमिका असेल, काही ठिकाणी होईल, पण अजून काही इथेच नाही राज्यामध्ये, अजून काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे किंवा जमतच नाही आहे, वेगळं लढायचं. मग काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल, पण शक्यतोवर आम्हाला महायुतीमध्ये लढायचं आहे. भाऊ, अमोल शिंदेंनी असं म्हटलं की आपण दिलीप बाग जे आहेत त्यांच्या डोक्यावर फेटा ठेवला आहे, म्हणजे नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्याकडे देणार आहे, तसं एक वक्तव्य केलं आहे. आमच्याकडे प्रोसेस आहे. आमच्याकडे असं मी आलो, मंगेशदादा आले, अमोलने सांगून टाकलं. आता हा त्यांचा निर्णय असेल, आपलं त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर सगळ्यांचं तिघांचं, त्यामुळे ते एकमेकांना आग्रह करतायत, ते ठीक आहे, काही हरकत नाही, त्याचं मनाचा मोठेपणा आहे. पण इथे आमच्याकडे प्रोसेस आहे, फॉर्म भरला जाईल, इंटरव्ह्यू घेतले जातील आणि त्यानंतर मग आमचं जे सिलेक्शन बोर्ड आहे ते त्यातून निर्णय घेईल. असा आमच्याकडे आता डिक्लेअर करून टाका, मला अधिकार असा कुठलाच नाही आहे. मला जामनेरचा सुद्धा अधिकार नाही आहे की जामनेरचा आता नगराध्यक्ष कोणाला द्यायचं, हा सुद्धा अधिकार मला इथे नाही आहे. भाऊ, आपण जर एक वरिष्ठ हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.